विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ आता संपलेली आहे। मात्र अद्यापही नांदगाव मतदारसंघामध्ये मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच रांगा लागल्याचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। बऱ्याच मतदारसंघांच्या ठिकाणी मतदान केंद्रावर गेट नसल्यामुळे मतदान केंद्रावरचे जे अधिकारी आहेत, निवडणूक कर्मचारी जे आहेत, ते या रांगेमध्ये जे शेवटचे मतदार आहेत त्यांच्या हातावर अशा पद्धतीने शिक्का जो आहे तो मारण्यात आलेला आहे, जेणेकरून हे लक्षात येईल की या रांगेमध्ये 6 वाजता शेवटचे मतदार कोण होते याचा अंदाज येईल। यासाठी अशा पद्धतीने हाताच्या दोन्ही बाजूला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी शिक्के मारण्यात आलेले आहे। म्हणजे यांच्यानंतर या रांगेमध्ये कुणीही उभं राहिलं तरी त्यांना मतदान करता येणार नाही, अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। दादा, किती वेळ झाला आहे तुम्हाला मतदानाच्या रांगेत उभं राहून? आता कमीत कमी अर्धा घंटा झाला नाही। इतका उशीर का झाला? मी नाशिकहून आलोय मी। ताई, तुम्हाला किती वेळ झाला? मी पण नाशिकवरून आले। मिसेस आहे मी त्यांची। नाशिकहून मतदानासाठी आला? मिसेस आहे मी त्यांची। काय म्हणजे खास नाशिकहून आलेला आहात मतदानासाठी? वोटिंगसाठी आलेलो आहे खास। माझ्या मित्रांनी फोन केलेला, वोटिंग आहे या म्हणून आलेलो। नाशिकहून हे मतदान करण्यासाठी या ठिकाणी मनमाडला आलेले आहेत। अनेक मतदार जे आहेत ते अशा पद्धतीने रांगेमध्ये अद्यापही उभे राहिलेले आहेत। मतदान करायचं आहे, मतदान करणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते बजावण्यासाठी अगदी आता 6 वाजून गेलेले आहेत। लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, मात्र तरी देखील हे मतदार या रांगेमध्ये उभे राहिलेले आहेत। दादा, किती वेळापासून रांगेत उभा आहे? अर्धा तास झाला। अर्धा तास झाला। इतकं लेट का झालं? अगदी 6 वाजून गेले। थोडं बाहेर गेलो होतो, आत्ता आलो, उशीर झाला। मतदान करणं खरं तर आपलं कर्तव्य आहे, तुम्ही ते बजावत आहात, काय वाटतं? खूप चांगलं वाटत आहे। आपला जो हक्क आहे तो आपण गाजवत आहे। पण पाहतोय मी आता मनमाडच्या या मतदान केंद्रावर आहे। अशाच पद्धतीने नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। त्यामुळे या ठिकाणचं मतदान जे आहे ते आणखी 1.5 ते 2 तास सुरूच राहील, अशा पद्धतीचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।